मित्र नमस्कार, मी अमित मोंडे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं एकदा स्वागत आहे. आणि आज आपण आहोत शेळगावमध्ये ब्रह्मदेव पावनादेवी नागरिकवाडी यांची खुणा आहे आज. आणि आपण तिथे इथे आलेलो आहे सतीच्या माळ्याच्या इथे. आपण ग्रामस्थांची गर्दी आपण पाहू शकतो. आणि हे पंचक्रोशीतील लोकांची गर्दी आता हळूहळू थोडी वाढत चाललेली आहे. आणि मित्रांनो, खुणा म्हणजे गावातील 5 मानकरी लोक हे कोंबडा हरवायच्या अगोदर एका गुप्त ठिकाणी नारळ आणि 5 फळं ही ठेवली जातात. ठेवतात कोंबडा हरवायच्या अगोदर. आणि ते फक्त 5 मानकऱ्यांनाच माहिती असतं. आणि ते 5 मानकरी खुणा काढताना पालखीच्या जवळही फिरकत नाही. आणि जशी जशी देव त्या गुप्त जागेच्या ठिकाणी जवळजवळ पोचतो त्यावेळेस ते लोक पालखीजवळ येऊन पालखीचा खूस पकडतात. देवाची पालखी आलेली आहे. आणि थोड्याच वेळात ही पुण्याला सुरुवात होणार आहे. आपण पाहू शकता. आणि पंचक्रोशीतील लोकांची गर्दी किती आहे तेही पाहू शकता आपण. आता बांधताय शिरप्या डोक्यावर येऊन बसला. खाली पिशवी लाव. तर आपल्याला समजा हां, तर पहिला शिमगा, हा जो शिमगा कोकणामध्ये चालू झालेला आहे. आणि शिळगावातील शिमगा काय महत्त्व आहे? या शिमग्याच्या शिळगावामध्ये काय वैशिष्ट्य आहे ते सांगा. शिळगावाचा शिमगोत्सव म्हणजे आमचा या ब्राह्मणदेव सेवा मंडळाचा शिमगोत्सव खरा एकादशीपासून सुरुवात होते. एकादशीला आमचं मान आहे, त्याची पहिली थाप मारली जाते. त्यानंतर होळीचा कार्यक्रम होतो आणि होळीनंतर
धुलवडीच्या दुसऱ्या दिवशीपासून पालखी सीमा पलटण्यासाठी बाहेरगावी जाते आणि तिथून आल्यानंतर साधारण 3 दिवस गावात प्रत्येकाच्या घरी देवाचं आगमन होतं आणि शिपणं पडल्यानंतर एक आमची प्रथा आहे, म्हणजे वाडवडिलांच्या पासून म्हणजे जवळजवळ 100 वर्षाची पूर्वीची प्रथा आहे की दर 3 वर्षांनी ती खुणा घालायची आणि देवाकडून ती खुणा पटवून घ्यायची आपण की आपण जे केलेलं कार्य आहे, जे कार्य सुरळीतपणे पार पडलं आहे याची खातरजमा करून घेण्यासाठी खुणा घातली जाते. अच्छा, ही जी खुणा आहे ते आता बऱ्याचशा आता नवीन पिढीला आता जी माहिती नाही खुणामध्ये नेमकं काय आहे ते, तर त्यांना सुद्धा कळू दे नेमकी खुणामध्ये नेमकं काय आहे, म्हणजे पालखी खुणा कशी शोधून काढते आणि त्या खुणा तुम्ही कशी लपवताना काय करावं लागतं? खुणा म्हणजे खुण्याचं वैशिष्ट्य असं आहे की 5 मानकर येऊन ती म्हणजे साधारण पहाटेच्या दरम्यान ती खुणा घातली जाते. खुणा घालताना त्याच्यावर नारळ, फूल आणि 1 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं कॉइन त्याच्याबरोबर लपवलं जातं जमिनीमध्ये. परंतु अशी प्रथा आहे की जे 5 मानकरी खुणा लपवण्यासाठी येतात त्यांनी कुणीही त्या पालखीला खांदा लावायचा नाही, अशी ती प्रथा आहे. आणि इथे असणारी जी मंडळी असेल किंवा समजा बाहेरून आलेली मंडळी असेल, कुणीही पालखी नाचवलं तरी चालते, परंतु त्या पालखीचं एक हे आहे, खुण्याच्या पालखी नाचवण्याची पद्धत आहे की ती जेणेकरून त्यांना माहितीगार असावा पालखी नाचवणारा, हेच एक त्याच्यातलं मेन वैशिष्ट्य आहे. अच्छा, तर पालखी नाचवताना बरेचसे आता पाहतो खांदेकरी जे असतात ते देवभान इथे विसरून पालखी पळवत असतात आणि पालखी पाहता तुम्ही पाहता ही दैवी शक्तीचा चमत्कार आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. जे खांद्याला घालणारे असतात ते स्वतः पळवत नाही, परंतु तो एक दैवी चमत्कार आहे की देवच त्यांना पळवतोय. खांदेकरी किंवा जे खांद घालणारे आहेत ते कधी पालखीला पळवत नाही, देव खांदेकरांना पळवतो. खूप आपण आता ह्या देवाचा देवी चमत्कार आपण आता पाहणार आहोत. तर सर्व गावकरी आलेले, सर्व इथे पालखी नाचवणारे सर्व मंडळीसुद्धा इथे हजर आहेत. तसंच प्रेक्षक वर्गसुद्धा पाहत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेला आहे. तर आता थोड्या वेळातच आपण इथे गाराणा होईल आणि गाराणा झाल्यानंतर पालखी पुन्हा शोधण्यासाठी आता सुरुवात होईल. तर पाहूया आपण. देवसाहेब अभिरामना आकारा धन्या राजवण बघ माझी वाती बाबा तुझी 5 करी 5 तत्वा 12 माता 18 अधिकार 52 कळेचं वचन उभा कर. मूळ ब्राह्मण जैनाकार गांगोदरी त्या घडतळाचा मत उभा कर. नवला देवी पावणा देवी इटला देवी खोटी इटला देवी खोटी इटला देवी जवळचा मार्का पडी पसाऱ्याचा मालक जळाच्या थळाच्या 7 आसरा उभ्या कर. बाबा मशेद्रा इटल्याचा चाला जळचा चाळा थळचा चाला चौकडीचा चाळा उभा कर. वसाचा मूळ पूर्वी वसाचा कंबा वसाचा खुणी निर्वशी उभा कर. जळचा ब्राह्मण जळच्या आसरा थळचा ब्राह्मण थळच्या आसरा 12चा जाप 12च्या जापाचा चवटा चवट्याचा खुणिया उभा कर. 12चा पूर्वज 12च्या पूर्वजाजवळ नांदिली सुडाची मालका सुडाचा मूळ पुरुष सुडाचा बायंगी सुडाचा देवचार उभा कर. बाबा पाटेपूर्वीच्या खऱ्याचा मत उभा कर. तू खुणा काढण्यासाठी सतीच्या मळ्यात इथे आलेला आहे. इथे बाजूला असणाऱ्या सतीची बाबा समज घालतस. ज्या ठिकाणात खुणा ठेवल्या त्या ठिकाणबंदी मालकाची त्या महापुरुषाची समज घालतस. आज इथे बाबा तुझी खुणा काढायस आलेले वस असेल बाळगोपाळ रयत रांगोळी याच्या कोणाच्याही लोभेस धक्का लागता कामा नये. त्याच मर्यादेत इथे बाबा जवळजवळ तालुक्यातून मंडळी भक्तगण आलेले आहेत. त्यांच्या सुद्धा कोणाच्याही लोभेस धक्का न लागता खुणा घातलेली आहे. बाबा पटवून देतस. युट्यूबर आलेले आहेत, त्यांचा पण चांगल्या प्रकारे बाबा धंदा वाढवून देतस. त्याप्रमाणे जी काही खुणा घातलेली आहे आनंदान काढून देतस. कोणाच्याही लोभेस धक्का लागता कामा नये. त्या मर्यादेत वसाची बाळगोपाळाची रयत रांगोळीची खात्री पटवतस.
सॉरी
थांबा आता तर जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत कसं काम मारतात. शैलू सांग शैलू ब्रह्मदेव महाराज की जय. जगो ये इकडे कुठे गेले आपल्या तुम्ही नागरिक असतात आहेत तर असं सांगा आता काय भावना आहे तुमच्या. भावना म्हणजे आता आम्ही सर्व अगदी आनंदात आहोत कारण आमची जी खुणा होती की आमची जी श्रद्धा आहे आणि आमचं जे तत्व आहे जे वाडवडिलांनी जे जपलं आहे ते आम्ही आज जपतोय की आज आमचा जो समाधान झाला आमच्या सर्व जो खेळखाना आज आम्ही 15 दिवस करतोय त्याचं एक सार्थक लागल्यासारखं समाधान झालं. देवाने साक्षात्कार साक्षात्कार अगदी परफेक्टली साक्षात्कार तुम्ही पाहिला असेल तुम्ही सगळं शूटिंग रेकॉर्डिंग केलंच आहे. धन्यवाद. आणखी कोणाला ब्राह्मणदेव पावनाई मातेच्या पुणेचा जो सोहळा होता तो सर्वांनी याची डोळा पाहिलेला आहे. खरोखरच हा नेत्रदीपक्षण अनुभवण्यासाठी आम्हाला या शिल्पोत्सवाची आस लागलेली असते. तर तुम्ही मुंबईला असता काय. हो तर मुंबईवरून ही सर्व मंडळी बरीचशी मंडळी मुंबईला प्रत्येक गावानिमित्त बाहेर असतो तर शिमग्याला अगदी आवर्जून येत असतात शिमग्याला. तर तुम्हाला काय कोणत्या समस्यांना साधारण तोंड द्यावं लागतं. नक्कीच सर प्रत्येकाचं कामाचं जॉबचं जे प्रोफाईल आहे त्यानुसार सुट्टी ॲडजस्ट करून यावं लागतं. परंतु शिमगा म्हणजे अशी एक ओढ आहे की खरोखरच तो ढोलाचा नाद कानावर पडल्यावर पावलं आपोआप गावाकडे वळली जातात. अमित पुणेबद्दल तर मी बोलतो पण काय झालंय कोकणातल्या म्हणजे तुम्ही जो आता व्हिडिओ बनवणार आहे तो बरेच जण लोक बघतात पण कोकणातल्या लोकांबद्दल काही वाईट गोष्टी पसरवल्या जातात म्हणजे की जॉबच्या ठिकाणी मी नारळ देतो किंवा असं काही. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला खरंच चुकीच्या आहेत
त्या नसून आज जर बघायचं असेल म्हणजे अंधश्रद्धा जी लोक म्हणतात की हे सगळे अंधश्रद्धा आहेत अंधश्रद्धा आहे, तर इथे येऊन बघावा. मी ही पालखी गेली 2 वेळेला पुणेला मांडावरून उचलून इथे आणतो, पण जेव्हा तिथून उचलल्यापासून इथे येईपर्यंत जो रेट असतो देवाचा, म्हणजे की मी चालतोय असं वाटतच नाही. ती पालखी स्वतः देव घेऊन इथपर्यंत येत असतो आणि ती जी खुणा घातल्याच्या नंतर देवांचे हावभाव असतात ना, ते तुम्ही टिपून किंवा त्या कॅमेऱ्यात जर काढले असाल तर ते बघा. आणि जे लोक की हे सगळी अंधश्रद्धा आहे जे सांगतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा, की येऊन इथे 1 वर्षी 3 वर्षांनी या आणि ही पालखी उचलून दाखवा की काय जे आहे आमच्या देवामध्ये श्रद्धा किंवा देवामधलं जे सत्व ते आज इथे देवाने दाखवून दिलेलं आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. तर ते सत्व जर अनुभवायचं असेल ना तर त्याच्यासाठी इथे कोकणातच यायला लागेल आणि इथेच जन्म घ्यायला तुम्हाला लागेल. ह्याशिवाय कुठेही तुम्हाला ते दिसणार नाही. आणि हे आमचं सत्व जे आहे ते कुठेही दिखाव्याचं नाहीये. हे तुम्ही ज्या वेळेला खांद्यावरती पालखी घ्याल ना त्यावेळेलाच तुम्हाला ते अनुभवता येईल. आणि त्याच्यासाठी सगळे जे हे कोकणकर आहेत, कितीही महत्वाचं काम असेल तरी ते ह्या दिवसासाठी म्हणून सुट्ट्या राखून ठेवतात, मध्ये कधीही सुट्ट्या घेत नाहीत. आणि खास आम्ही या दिवसाची वाट बघत असतो, कधी एकदा वर्ष होतोय आणि फाल्गुन महिना येतोय. याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न, म्हणजे ते असे डोळ्यात क्षण असतात आणि ते हे आत्ता काढलेले व्हिडिओ आम्ही मध्ये मध्ये ऐकत असतो की देव आमच्या बरोबर आहे आणि त्याचा आज हा साक्षात्कार तुम्हाला दिसलेला आहे. बरोबर आहे तुमचं, अगदी करेक्ट सांगितलं तुम्ही. आणि आता इथे आपल्या जी आता पालखी आता जे नाचवणार होते त्यांच्यापैकी कोणी एखादा येईल का पुढे? ते काय सरपंच घेतली होती तर सर तुम्ही सांगा ही पालखीचं वजन आता काय किती असेल? पालखीचं वजन आता 40 जास्त असेल, जास्त आहे. कारण 40-50 किलो नाही, सहज उचलू शकतो कोणता, पण जास्त वजन आहे मला तर वाटतं. कारण जे आता आम्ही एक पालखीचं वगैरे 90 किलो पालखीचं वजन होतं, 70च्या आसपास असणार वजन. हा, तर तुम्ही ज्यावेळी पालखी खांद्यावर घेता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? वजन वाटतं का तुम्हाला? खुनीची पालखी नाचवत असताना हा. ती वजन वाटत नाही. ज्यावेळी खुनीवर जाते, हा इथे खुना तिची असणार, हा. त्या ठिकाणी ती वजन येते, त्यावेळी ती मानेवर दाब टाकते आणि पालखी बसायचा प्रयत्न करते. त्यावेळी तुम्हाला साक्षात्कार देत असते तेव्हा की तिथे खुणा आहेत. हा एक खुना अशी. हा हा, तर आपण पाहिला ते स्वतः आम्ही प्रत्यक्षदर्शी आहोत. जवळजवळ मी 3 ते 4 वर्ष इथे मी रेकॉर्डिंग करतोय आणि मला कुठे असं जाणवलं नाही की यामध्ये कुठे अंधश्रद्धा आहे. हा खरोखरच दैवी चमत्कार आहे. तर आपण आता पाहिलात जी चालत आलेली परंपरा की म्हणजे प्रति 3 वर्षाप्रमाणे जे आहे त्या ठिकाणी ह्या म्हणजे सतीचा मळा आहे त्या ठिकाणी मी गुन्हा काढतो. पुण्याचं पालखी नाचवता वेळेला आम्हाला पण त्याच्यातला अनुभव आहे. आम्ही पण बऱ्याच वेळा अशा पुन्हा काढलेल्या पालखी नाचवल्या, पण त्या अभावी असे वाटते काय लोक म्हणतात यांना मनाला वाटतं तसे काही ते करतात, नाचवतात. देव नाचता नसले हे मनाने नाचतात. याची अशी अंधश्रद्धा सोडून जी काय आहे ना त्याची जी काय देवत्व आहे ते देवत्वालाच जाणून ते खुणा काढायची हे तत्व त्यांच्याकडे आहे. ते तत्व नाचता नाचता वेळी गेलं ज्या लोकांचा जोश असतो, जल्लोष असतो, तो जल्लोष त्या ठिकाणी तिथं असतो. त्या ठिकाणी खुणा काढायची असेल तर प्रत्यक्षात तिथं कोणी सुद्धा तिथं नसतं शेजारी. जेव्हा तिथं पालखी तिथं डाऊन खूर मारते तेव्हाच तिथं खुणा उचलली जाते, तिथं साक्षात्कार आहे असा दिसण्यात येतो. धन्यवाद. खूप छान माहिती दिला. आपल्या चॅनल ए भाई आशिष गेलो ठेव. दीपू मित्रांनो, खुणेचा कार्यक्रम संपलेला आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.